मला छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊन 1 महिना पूर्ण झाला होता आणि आपण इकडे एका महिन्यात फक्त 2च व्हिडिओ टाकले, ते म्हणजे त्या दिवसचा एक आणि आजचा एक. तर कसा आज पण आपण डबल टाइमातला टाइम काढला आणि येऊन पोहोचलो आपल्या गोपालदा, सचिनदा आणि रोहनकड. याच्या सोबत जायचं होतं आज आपले लिंडाय. आपल्यासोबत तर खूप मोठे मित्र होते पण प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, त्याच्यामुळे एकदाच आम्ही पैदल पैदल रस्त्याने लागलो. पण हे गोपालदा रोहन घेत होती या सचिनदाची मजा. याची जरशी मजा घेतली आणि कसं आम्ही येऊन पोहोचलो डायरेक्ट या झाडीत. शॉर्टकट रस्ता शोधायच्या नादात आम्ही इकडे झाडीत आलो, पण इकडे आम्हाला लांब लांब लोक नेरा झाडं दिसू लागले. आम्हाला तर वाटलं आम्ही भटकलो का बाय, पण नंतर कळलं हे जर आम्हाला हनुमान टेकडी दिसली तर नंतर जसा जीवातला जीवाला. पण हे लेकर काय करू लागले, कुठून पण अर्ध्या मधातून रस्ता काढू लागले आणि पुढं पुढं पळायचं करू लागले. पण इकडे आपली एरी चालू जिरू लागली. तर हे लेकर वरी पण पोहोचले, पण आपलं काय अर्धी टेकडी पण नव्हती झाली. नंतर आम्ही येऊन पोहोचलो हनुमान टेकडीवर. पण तुम्ही पण एकदा या हनुमान टेकडीवर येऊन एकदाचा छत्रपती संभाजीनगरचा लुक पाहून घ्या. इथून एक नंबर नजारा दिसते भाऊ छत्रपती संभाजीनगरचा. इकडे हनुमान टेकडी जवळ आलो होतो आणि इथून फक्त काहीतरी दूर होता बिबिका मकबरा. पण आज फक्त आम्हाला टेकड्या हिंडायचं होतं. पण तेवढं ते पोरं लागले नाचायले. कसं एकदाची यायची जिरू दिली आणि आम्ही लागलो डायरेक्ट पैदल रस्त्याने चाललाय. चालत डबल आम्हाला जंगल लागलं आणि या जंगलान पैदल चालत आम्ही चाललो होतो आता गोगाबाबा टेकडीकडे. एकदा आपण चपलेतले पाय काढून घेतले आणि आपल्याला जायचं होतं याच टेकडीवर. टेकडी दिसू तर लागली जवळ, पण होती वो लय लांब. इकडे पण एकदाच्या कसे कुणीकून रस्ते काढले. आता तुम्हीच सांगा या अशा रस्त्याने काय चालता येईल बरं. कसं आम्ही सहन करत गोगाबाबा टेकडीवर आलो, पण इकडून एकदाच आम्ही दर्शन घेतलं. तेवढा ते काढत होते डीप. वारे वा म्हणलं काय पोरं आहेत राजा, हे डिप्स काढू थंडेगार ना. आणि आपण चालू थंडेगार. एकदाच आम्ही इथं 10-15 मिनिटं आराम केला आणि इकडून डबल आम्हाला इथं डोंगर दिसत होते. म्हणजे इकडे टेकड्या होत्या, त्यामुळे इथून एवढा खास माहोल दिसत होता ना की सांगूच नका. नंतर आम्ही 10 मिनिटं चालणं, 10 मिनिटं आराम, असं करत आम्ही लगे 10-15 किलोमीटर चालत आलो होतो. पण इकडून सचिनदा काय सगळेच थंडेगार झाले होते. पण तेवढा जलाभाऊ पाणी चालू, आणि कसा पाणी चालू झाला तर आम्हाला जायचं होतं डायरेक्ट आता रूमवर. पण लेकर कुणीकून पण रस्ता काढत होते, पण रस्ता का आपल्याला जमेन होता, कारण की आपल्याला निराया रस्त्याने काट्यान कुठेच लागत होत्या. कशी मग आम्ही पावलाट शोधली ना येऊन पोहोचलो या मोठ्या रस्त्यावर. पण हे सगळे पोरं पुढे गेले होते, पण आपल्यासाठी थांबला होता फक्त सचिनदा. मग आपण सचिनदा सोबत येऊन पोहोचलो डायरेक्ट खाली रस्त्यावर आणि आता आम्ही चाललो रूमवर. मग आजच्या अटी एवढं जाताना मामा वजा देतो.